हॅलो हॅलो. दिवेश देखील तेवढ्याच ताकदीचे फलंदाज आहेत. आता मात्र दिवेशसाठी फार मोठं आव्हान असेल, कारण की षटक क्रमांक 3 मध्ये मयूर यांना पुढे आणल्या जाते. आता मयूरवरती देखील आत्मविश्वासाने गोलंदाजी करावी लागेल. येस, मयूर मांगेला यांना आपण बघताय जरूर. पुढचा बॉल, गोलंदाज तयार. पहिलाच बॉल कट करण्याचा प्रयत्न होता. दिवेशची खासियत राहिली गेली आणि मांगेला जर आडनाव ज्यांचं असेल तर नो डाऊट विरार परिसरातील आमचे जवळचे मित्र आहेत तुकारामजी मांगेला सरना आपण जरूर बघतायत. भरपूर बिझी शेड्यूल असते, परंतु नेहमीच ते या परिसरामध्ये समालोचन करण्यासाठी येत आहेत. जुचंद्र परिसर असो किंवा या नायगाव कोलीवाडा परिसरामध्ये असो, चांगलं समालोचन तुकारामजी मांगेला आणि त्यांच्या परिसरातील त्यांच्या गावातील हा संघ पाहायला मिळतोय. इथे फटका हवेत आहे, फटका हवेत आहे. मिस्टर मिक्स झाला. डाऊन दी बॉल फिल्डर येत आहेत. 30 सेकंडच्या आतमध्ये टिपला जेल आणि विकेटचं पतन. निखिल पाटील इज आउट. वेलकम बॅक. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. कल्पेश बंटी आता मैदानाच्या आतमध्ये प्रतिस्पर्धी संघाची घंटी वाजवतील का आता पाहावं लागेल. कल्पेश एक आघाडीचे फलंदाज आहेत आणि कल्पेशला प्रमोट केलंय युनिट नंबर 5 वरती. एक अफलातून फलंदाज म्हणून कल्पेशला आपण नेहमी पाहतायत आणि बंटी या नावाने फार मोठी प्रसिद्धी आपण सातत्याने त्यांना पाहिले गेले. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार झालेत. षटक क्रमांक 3 मध्ये आपण बघतायत मयूर 2 छोट्या हातावर फेकलेत. पहिलाच बॉल बंटीने उडवलाय, फटका फसलाय, पॉइंटला टिपलाय जेल. आणखीन एक विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये होत असताना पतू पॅकर्स अंकुशपती दत्ताली जुचंद्र संघाला हा धक्का क्रमांक जर पाहिले तर 4था धावसंख्या 24 असताना आतापर्यंत जर पाहिलं गेलं तर विकेट जात असताना दिसते. विकेटची पळजड आणि आमच्यापर्यंत माहिती पोहोचलेली आहे ती म्हणजेच मयूर मांगेला यांची. एक अष्टपैलू लेदर क्रिकेटर देखील आहेत आणि त्यांच्याकडे तो लेदरचा अनुभव आणि परंतु टेनिस क्रिकेटचा देखील तितकाच अनुभव मयूर मांगेल्याकडे आहे आणि आतापर्यंत तो अनुभव त्याने मैदानाच्या आतमध्ये दाखवलाय. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. आणखीन एक फटका फसलाय, विकेटचं बटन मयूरच्या हातामध्ये. विकेट गेले, हॅट्रिक झाले. कॉंग्रॅच्युलेशन्स मयूर. आणि या स्पर्धेतील मला वाटते आजच्या दिवसातील ही पहिली हॅट्रिक असेल जाईल ती म्हणजेच मयूर मांगेला या गोलंदाजाच्या नावावरती. जबरदस्त कामगिरी मयूर मांगेला, मॅन फ्रॉम विरार. नारंगी या टीम साठी चांगली कामगिरी केले आणि विकेटचं बटन आर्यन भोईर. विकेट. मयूर मांगेला आता मात्र जर पाहिले तर चांगली गोलंदाजी करतायत आणि पहिल्या बॉलवरती जी सिंगल लिहिली होती तीच मला वाटतं एक धाव आहे आणि पुन्हा एकदा मयूर मांगेला विकेट 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 आणि विकेटच हेच फक्त मंत्र त्यांनी आज जपलेलं आहे.
सलग जर पाहिलं गेलं तर 24 धावा धाफडक्यावरती लागल्या गेल्या आहेत आणि 5 धक्के आतापर्यंत बॅटिंग करणाऱ्या टीमला लागले गेलेत. परंतु इथून देखील कमबॅक करावं लागेल. आता हितेंद्र भोईर अर्थातच पाती यांना का लेट पाठवलं गेलं याचं उत्तर आहे, कारण की उजव्या हाताच्या फलंदाजाला जास्तीत जास्त मारायचा वेग आहे आणि डावखुऱ्या शैलीच्या फलंदाजाला थोडंसं कमी आहे. त्याच कारणाचं त्यांना थोडंसं लेट पाठवलं गेले. जुचंद्र परिषद सर्वाधिक आणि नायगाव परिषद मला वाटतं सर्वाधिक मालिकावीरच्या हकदार ठरलेला म्हणजे हितेंद्र भोईर. आता पाती, परंतु त्याची केले दांडी गुल. 4 बॉल 4 विकेट. मयूर मांगेलाच्या नावावरती आणखीन एक धक्का. टीम पतू पॅकर्स अंकुशपती दत्ता आणि जुचंद्र संघाला हितेंद्र भोईर विकेट. नारंगी गाव पहा, ज्या वेळेला आपण क्रिकेट खेळताय त्यावेळेला प्रत्येकाच्या आयुष्यातील हा अनमोल दिवस असतो. प्रत्येकांना वाटते आपली फायबर कंप्लीट व्हावं, प्रत्येकांना वाटते आपल्या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये एखादी हॅट्रिक व्हावी, प्रत्येकांना वाटते आपला 6 बॉल 7 षटकार मारावे, प्रत्येकांना वाटतात हाफ सेंचुरी आपली व्हावी आणि तेच या ठिकाणी करून दाखवलेलं आहे मयूर मांगेला. आणि त्याच कारणाचं एकविरा स्पोर्टचे प्रोप्रायटर सन्माननीय विशालजी कोळी साहेबांच्या माध्यमातून रोख रक्कम 500 रुपयाचं कॅश प्राइज मयूर मांगेला या गोलंदाजाला दिलं जाईल. पहा, या मॅच मध्ये संपूर्ण जो डाव पलटलाय ना तो म्हणजे